हाय नमस्कार आपल्या भावा बहिणींना. काय चाललंय भावा बहिणींचं? आपलं झालं का भावा बहिणींनो? स्वयंपाक झाला. ज्वारीच्या भाकरी केल्या, ज्वारीच्या भाकरी आणि मटकीचं कालवण केलं, मटकीची उसळ केली, उसळ. आता बघा की मला म्हणली आय आज नाही कामाला जायचं. मग मी म्हणलं बाबा तुमच्या डब्यांसाठी मी लय लवकर उठते, मला थंड वाजते लय. तर दोघं बी म्हणली आय आज नाही कामाला जायचं. आणि परत मी लय उशिरा जरा झोपली. उशिरा झोपल्यावर मला म्हणतात की कामाला जायचंय. आता कामाचं टायमिंग तर झालं भावा बहिणींनो. मग म्हणलं आता काय करू, मी घेऊ का तुमच्या पुढं डोकं फोडून? आधी म्हणलं कामाला नाही जायचं, लवकर मी उठून आपली स्वयंपाक ही करते. मग तरी पण भावा बहिणीनो तेवढ्यात मी मग 2-4 भाकरी टाकल्या, मटकीची उसळ केली. म्हणलं जावा आता कवा बी कामाला, म्हणजे आपल्याला नाही उशीर लागत स्वयंपाकाला. त्यांच्या आंघोळी पांघोळी होस्तोवर मी डबं तयार केलं. मग आता राघव म्हणला ह्याला जायचंय कामाला. काय बाया नात्या पुत्याला का कुठं म्हणला जायचंय. तर मी म्हणलं मग आता रात्री नाही तुम्ही म्हणला, पण मी निवांत झोपले. पण आता ती काय त्याचे कागदपत्र देतोय कोणाला ठावं. मग आजच्या दिवस राहिलेच वाटतं का जायच्यात कोणाच ठाव भावा बहिणीनं, मला तर काय माहिती नाही. पण मी ठेवलाय डबा करून. तर आपला पूनमचा बी फोन आलता मला की म्हणली आई मी तपास केलाय डॉक्टरांचा की ती शिरा मोडायच्या वाटतं कसल्या. शिरा मोडल्या ही होत्यात आणि म्हणली लय माणसं नीट झाल्यात ही झाल्यात. तर भावा बहिणीनं पूनम मला म्हणली चल आपण जाऊ दोघी जणी. तर आता पूनमला मी काय म्हणलं की पूनम तू हिकडून ये, हिकडून जाऊ आपण. तर पूनम काय मला म्हणते किंवा का मलाच म्हणते तू ये तिकडं, मग तिकडून जाऊ आपण गाडी करून. तर भावा बहिणीनं मी म्हणलं आता डॉक्टरची फी पण लय आहे भावा बहिणीनं. मग मी म्हणलं तुम्हाला आता तुला दोघीचं पैसे भरायचं म्हणल्यावर लय अवघड होईल. तर पूनम मला काय म्हणली की डॉक्टरांना द्यायला आहे तू पैसे आण, तुझा गाडी खर्च मी भरेन. तर भावा बहिणीनं आता सध्या आपण कामाला बी नाही ह्यालाच नाही. आणि म्हणलं कुठनं पैसे घेऊन येऊ पूनम, म्हणलं माझा गॅस पण संपलाय अगं. ही तर ती मला म्हणली माझ्या गाडी खर्चाने तुला नेईन, पण आहे माझ्याकडे इतकं काय पैसे नाही डॉक्टरांना भरायला, हे तुझं माझं. तर मी काय म्हणलं की मग माझ्याकडे पैसे साठल्यावर आपण जाऊ. म्हणलं मला कामधंदा करायला आल्या हे झाल्या, मग म्हणलं जाऊ आपण. तर ती म्हणली मग मी तुला 2001 पासून असं होतंय. आणि मग म्हणली मी बी तुझ्यावानी 16 वर्षे 15 वर्षे बसू का खेबदत म्हणली. तर मग मी काय म्हणलं भावा बहिणीनं मग जा पूनम तू आधी आणि माहिती बी करून घे, आणि तुला बरं वाटल्याच्या नंतर मग म्हणलं मला नेतो. म्हणलं आधी तू घे परीक्षा की बरं वाटतंय का नाही वाटत, आणि म्हणलं तू क्लिअर झाल्याच्या नंतर मग मला घेऊन जा. तर म्हणली बरं बरं तसं करू. तर मी काय म्हणलं की दोघी संगच म्हणल्यावर नको म्हणलं, इथं पण आडवं आहे जरा, इथं बी कुणी नाही आहो भावा बहिणीनं. आणि मग ही पोरं कामाला जातात, ह्यांना डबा ही द्यायला कोण नाही. मग म्हणलं मला नाही येऊन जमणार. तर मी म्हणलं मग जातो आधी, तू तरी क्लिअर हो. मग म्हणलं जाय माझं काय म्हणलं तू हो क्लिअर. माझं काय आता झालं गेलंय. मी मग 16-17 वर्षे खिदापती. म्हणलं तुझं आहे नवीन जीवन अजून, जा म्हणलं तू. माझं काय आहे म्हणलं 10 गेलं आणि 5 राहिलं. म्हणलं हो तरी नीट, तू तरी लेकरा बाळाचे आहे, म्हणजे आपले काम काना कामधंदा हे करायला. माझं काय म्हणलं मी इतक्या वर्षे खिदाबली आणि अजून बी खिदाबतीच. म्हणलं तुला श्वासा ना. तर म्हणलं जातो तू बघ म्हणलं परीक्षा घे, मग म्हणलं मला घेऊन जावा तुम्ही. तर योगिताला मी बोलवत होती ती, योगिता चल की माझ्या संगती, चल की माझ्या संगती. तर भावा बहिणीनं आता योगिता बी ती डिलिव्हरीला इकडं आलती. ती इकडं तिचा महिना गेला.
मग अजून ती कामावर नाही धंद्यावर नाही. मग आता ती काय म्हणते की मला 1 तारखेला कामाला जायचंय, मला चांगलं बाया भरल्यावर ही केल्यावर मला काम नाही परत. पूनमचं मधीच निघालंय काहीतरी. तर इतक्या दिवस ही होती तर पूनमला माहिती नव्हतं किंवा काय तिनं तपास बी केला नव्हता. तर भावा बहिणीनं काल तपास केलाय वाटतं तिनं. तर मला फोन केला, मला म्हणले आई खुशखबर तुला सांगू का? तर मी म्हणलं काय ग खुशखबर सांग बरं मला पूनम. तर म्हणले अगं असा असा डॉक्टरांचा मी तपास केलाय आणि आई तू पण नीट होशील आणि मी पण नीट होईन की आपण जाव. तर म्हणलं मस्त पूनम बराबर आहे तुझं, हो आपण नीट. ते म्हणतात ना भोगाला सरता आणि औषध मिळालं पुरतं. म्हणजे आपलं नीट व्हायचं नशीब खुल्लं असलं तर भावा बहिणीनं होय नीट आम्ही दोघी बी माया लेकी. तर मी म्हणलं जातो, मग मला न्या म्हणलं. मग म्हणलं तू नीट झाल्या मग तुला माहिती पडल्यावर. तर डॉक्टरांचं कसं आहे भावा बहिणीनं की ते डॉक्टर वाटतं शनिवारीच येतात. शनिवारी आल्याच्या नंतर त्यांचे किती टायमिंग आहे, सकाळचे 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर भावा बहिणीनं आता ती एकदाच येतात आठवड्यातनं म्हणल्याच्या नंतर फुल गर्दी, भरपूर गर्दीच असणार की व. आता आपल्यासारखी किती पण माणसं असणार. मग ती मी म्हणलं की नंबर बाया कधी लागायचा नंबर. मग म्हणलं एकच वेळ येत्या डॉक्टर म्हणल्यावर. आणि परत म्हणलं त्यांना शिर मोडायची, चांगली तपासणी करायची, ही करायची. तर म्हणलं एका एका पेशंटला भरपूरच त्यांना उशीर लागत असं. तर म्हणलं पेशंट लय थांबत असत्याली आणि बारेवारच घेत असत्याल. आणि मग म्हणलं आपल्याला मुक्कामी जावं लागेल तिथं. मुक्कामी जाऊन म्हणलं तिथं राहावं लागेल आपल्याला, त्यावेळेस नंबर येईल लवकर. तर आता पुन्हा म्हणली होती, मी म्हणलं एकटी जाणार का तू? तर म्हणली हो बाई माझं लय दुखतंय आणि हे होतंय म्हणली मी एकटी जाणार. तर मी म्हणलं अगं एकटी नको जाऊ. मग म्हणलं तुझ्या मालकांना बोलव आणि 2 जण जावा. तर आता ती बी बिचार कामाला जात्यात ही. परत भावा बहिणीनं कामाचा खेळंबा केला की लगेच माणसाला कसं वाटतं की ही लोक काय काम करणार आहे ते का, त्यांच्या का सारख्याच आड्या अडचणीनं असं तसं. मग परत त्या मालकांचं बी मन दुखावतं ना भावा बहिणीनं, असं होतं या. काढावा म्हणलं एखादा इडीव, आपलं इडीव काय आपल्याला भावा बहिणीनं इडीव काय आपलं सारखं येणार पहिल्यासारखं ही. तर आपले भाऊ बहीण काय आपलं इडीव बघतात का नाही काय माहिती. आपलं इडीव कवा तरी भावा बहिणीनं ध्यान झालं ही झालं की मी काढते इडीव. आपलं करमणूक तेवढीच आपलं म्हणलं भावा बहिणींना तरी सांगावं आपलं काय जीवनाचं ही. आणि भावा बहिणींना बोलल्यावर जरा बरं वाटतं ही होतं. तर भावा बहिणीनं लय सहसा करून आता मी ती आजारी पडल्यापासून आणि ही झाल्यापासून इडीवर लक्ष देत नाही लक्षात पण येत नाही माझ्या इडीव ही काढायचं ही. तर आता काय म्हणलं की आपला एखादा एखादा इडीव काढायचा, भावा बहिणींची खुशाली आपली खुशाली त्यांना सांगायची ही. तर काय काय भाऊ बहीण आपली चांगली बोलतात, आपल्याला आशीर्वाद देतात की चांगलं व्हाचाल, देवाची कृपा ही. तर भावा बहिणीनं तुमच्या आशीर्वादाने व्हाव द्या चांगली, येऊ द्या गुण मला. आणि चांगली व्हावी टणटणीत झाली म्हणजे चांगलं आपलं कामधंदा करेन. कसं वाटतं भावा बहिणीनं आपल्या समोरनं माणसं कामाला ह्याला चालले की असं वाटतं की देवा की आपल्याला का असं केलंय की कशा बाया कामं हे करतात. कामावून आल्यावर हे केल्यावर लय जीवाला माझ्या वाईट वाटतं की आपण एवढं मोठं अकाईळ असा जातोय. आपलं घरचं काम धंदा झालं की आपण घरीच बसून अख्खा दिवस बसून जातोय ही. तेवढं 4 पैसे कमावल्या भावा बहिणीनं आपल्याला होत्यात ना हक्काचं पैसे ही, असं वाटतं भावा बहिणीनं. आता सध्या आपण 2-3 महिने कवा कवचित जावं वाटलं कामाला मला तर नेत्यात बाया. आणि नाहीतर बाया भेटतात व म्हणतात तुला हे असं, तुला चक्कर ही येतील बाया, तुला काय झालं म्हणजे अनेक आमच्या डोक्याला ताप. म्हणून बायाच मला कामाला नेणार तावा भावा बहिणीनं. मी काय म्हणते एवढं मला लगेच काय होतंय तवा. किती म्हणलं तुम्ही भेटाय करू द्या की म्हणलं काम मला तुमच्या नाद वाद. माझं सगळं डोक्यातलं इसरून जाईल ही होईल आणि त्याच्यावर ध्यान लागायचं नाही. घरी असलं म्हणजे कसं भावा बहिणीनं आपण आपलं एकटंच आणि सारखं तीच सारखं डोक्यात आपल्याला काय होतंय, आपल्याला काय झालंय.
आपण का असं झालो, आपल्याला का असं केलं, आपल्याला का तसं केलं. ते कसं आहे भावा बहिणीनं, ज्या जे ना त्यालाच माहीत असते ते. आणि ज्याचं दुःख, ज्याला काय दुःख असतं त्यालाच माहीत असतं. कसं कुत्र्यावाने ही होतंय की असं तोडल्यावाने होतंय. मी तर सारखे अशी मान कडा कडा मोडते आणि असं पाटकानाच्या शिराने ताटल्या म्हणजे भावा बहिणीनं असलं जडकाम तर मला काहीच व्हायना. असं इकडं इकडं इकडे असं ताटल्यावाने होतंय. नुसत्या गच शिरा होत्या त्या, काय सुद्धा सुसाना. तर पुन्हा मला म्हणते की तू कशी बितडाला बसून अशी कडा कडा मोडते, तसं मी मोडत बसू का, मला जाऊ दे बाया. तर मी म्हणलं जा मग तुला जायचंय तर, पण संगते माणूस घेऊन जा बाया, एकटी काय जाऊ नको. तर ती म्हणते आता एकदा जीवा उधार झाल्यावर एकटं काय आणि दुखतं काय. तर कसं आहे भावा बहिणीनं, लांबचा प्रवास आहे, डॉक्टर जवळ नाही तर तसलं ती शिरा मोडायचं हे डॉक्टर जवळ नाही तर लय लांब लांब आहेत. मग भावा बहिणीनं लांबचा प्रवास म्हणल्यावर लय कसं तरी होतं. एकट्या माणसाने जायचं हे लय अवघड होतं हो. मग मी म्हणलं घे बोलून पाहुण्याला, मग तुम्ही दोघं जावा. तर म्हणली बाया आताशी लावलंय मी कामाला, कशाला बोलून घ्यायला लावते लगेच. मग म्हणलं बघ तुझ्या विचाराला कसं वाटेल तसं जा, नाही तर म्हणलं एक आठवडा थांब, मग माझ्याकडे बी पैसे आल्याच्या नंतर जाऊ म्हणलं आपण. मग म्हणलं तू ये इकडं, मग इकडून जाऊ आपण. इकडून जवळ पडेल पण तिला लांब पडतंय भावा बहिणींनो. माझ्या इकडं यायचं म्हणल्यावर तिला लांब पडतंय आणि मला तिच्या इकडं जायचं म्हणल्यावर मला लांब पडतंय. असं होतंय बघा भावा बहिणींनो, मधीच खेळ खंडोबा. आता हे पोरगा जेवाय आलाय का काय झालाय काय माहिती, गेला कुठं. जेवायचं असलं तर आपलं जेवावं, बघावं काय कामधंदा पटक्याने कुठं काय असलं तर. आता त्याला आलते बोलवायला. मग आता इकडं पेंड्या बांधायला जायचा होता तो, मकवानाच्या पेंड्या बांधायला. मग त्या मालकाकडे पैसे राहिल्यात ना वाटतं त्याचं. तर तो काय म्हणतोय की पेंड्या बांधल्याशिवाय कणस भरल्याशिवाय तुमचं पैसे देणार नाही. मग त्याने इकडं खडा केला इकडला आणि तिकडं काही फिरतं एक डोळ्यावर घोंगावते ती. मग ती म्हणला की मग इकडं जातो पेंड्या बांधाय आई, म्हणजे आपली पगार येईल माझी सगळे. म्हणजे त्याने पहिलं काम केलंय ना हे, तर काय काय मालक लय असते. आता ती सगळं काम झाल्याशिवाय ह्याच्याशिवाय ते पैसे देत नाहीत. मग ती काय म्हणला की मग जातो आहे पेंड्या बांधाय आजच्या दिवस इकडं आणि मग माझे सगळे पगार घेऊन येतो, काय काय होईल ती. मग भावा बहिणीनं आता तिकडं पेंड्या बांधाय गेला का काय झालं कोणा ठाव, कोणाचा तरी फोन आलता की लवकर ये म्हणून. मग आता गेला का काय कोणा ठाव, जेवायचं राहिलं सगळंच राहिलं. जेवून ही जायचं होतं ना आपलं, म्हणजे काळजी नाही वाटत. उपाशी तानं भावा बहिणीनं लोकांचं काम कशाला करायचंय. आपण पाणी करतोय ही करतोय. अहो भरपूर भाकरीन हे शिल्लक राहते त्या. काल तर बघा मी चिवडा केला त्या भाकरीचा. आणलं दोन कांदा कापलं चांगलं, थोडं मीठ टाकलं, थोडी चटणी टाकली, परत 2 कांदं कापलं, चांगला बारीक भुगा केला आणि चांगलं तळून तळून घेतलं आणि तेव्हा का ते मी खाल्लं. तरी बाई अजून तितक्याच भाकरी काढल्या जेवानातच ही. आणि मला कसं वाटतंय की आपण केलं तर ही खात्याली, नाही केलं तर कशाला. तर हो का तशाच भाकरी पडत्या, ढीगभर भाकरी पडत्यात. मग रोज ती भुगा करायचं म्हणल्यावर हे. आणि भावा बहिणीनं ज्वारी तरी काय स्वस्ती आहे का हो. 50 रुपये किलो झाली ज्वारी आणि अन्न पाणी नाश करायचं म्हणल्यावर लय अवघड होतंय ना. मग मी नाही नाश करत, मी त्याचा भुगा करते भुगा आणि त्याचा चिवडा करून खायचा आपला. मग आवीला बी लय आवडतो ते चिवडा. आता राजू नाही खात तसला चिवडा ही, पण आवीन मी तर खातो बघा आपलं.